30 जून 2025 कॉन्क्लेव्ह नावाची अमेरिकन मूव्ही बघितली. पूर्ण शूटिंग व्हॅटिकन सिटीचं आहे. कॉन्क्लेव्ह म्हणजे नवीन पोपचं इलेक्शन. तर थोडक्यात असं आहे की काय काय चालतं. म्हणजे आपण म्हणतो की पोप म्हणजे एवढे महान, ते अगदी आदर्शवादी असतात, किंवा फादर लोक अगदी काय लोकांना एवढं मार्गदर्शन करतात वगैरे वगैरे. पण शेवटी तेही माणसंच आहेत आणि प्रत्येक माणसाचा काहीतरी कमतरता म्हणा, काहीतरी पाप किंवा चुका त्यांनी केलेल्याच असतात. तर त्या सर्वांना माफ करून पुढे जायचं असतं किंवा योग्य माणूस निवडायचा असतो, हे त्याच्यातनं सांगायचा प्रयत्न केलाय. तर असाच एक त्यांचा पोप जो असतो त्याची डेथ होते आणि आता नवीन पोप निवडायची प्रक्रिया करायची असते. तर त्यांचा जो डीन असतो लॉरेन्स म्हणून, कोणी त्याला लॉरेन्स म्हणत असतात, कोणी थॉमस म्हणत असतात, तर त्याच्यावर ही सगळी जबाबदारी असते पोप निवडण्याची. तर सगळे पोप तिथे जमा झालेले असतात दुसऱ्या ठिकाणचे, आणि यांनी एका स्पेशल पोपला बोलवलं असतं काबूलवरून. आणि सगळ्या जणांचं मत जरा वाईट असतं त्याच्यामध्ये. म्हणजे त्यांना वाटतं मुसलमान कंट्रीमधनं आलेला, मुसलमानाविषयी त्यांच्या, कारण त्यावेळेस सगळा अटॅक वगैरे चाललेला असतो त्या कंट्रीवर, आणि बॉम्बस्फोट होत असतात, सगळे मारामाऱ्या चालू असतात. तर त्या लोकांना मुसलमान नकोच असतात. तर पण आता लॉरेन्सनीच बोलवलंय म्हटल्यावर कोणी काही बोलत नाही, आणि तो शांत असतो. त्याच्या बोलण्यावर वगैरे सगळेजण म्हणजे मग ठीक आहे म्हणतात. आता जेव्हा कॉन्क्लेव्ह होणार, तर तेव्हाच त्यांना लॉरेन्सला ज्याच्याबद्दल वाटत असतं की ह्याला आपण मत द्यावं आणि हा चांगला आहे, हा होऊ शकेल, म्हणजे पोप होण्याच्या लायकीचा आहे, आणि मतं सगळ्यांनी द्यायची असतात, आणि मॅक्झिमम मतं ज्याला मिळतील तोच पोप होणार आहे. मॅक्झिमम म्हणण्यापेक्षा एक काहीतरी त्यांचं असतं की बियॉन्ड 40 का 50 मतं मिळाली पाहिजेत. तर त्याला जो वाटत असतो, तर त्याचं असं कळतं की 30 वर्षापूर्वी जेव्हा तो यंग असतो तेव्हा त्याचं एका मुलीबरोबर अफेअर असतं, आणि ती त्याच्यापासून त्याला मुलगा झालेला असतो. पण नंतर हा फादर झाला, ती नन झाली, सिस्टर, आणि ती आता इथे आलेली आहे. तर हे मुद्दामून एका दुसऱ्या पोप, म्हणजे त्या लोकांना कार्डिनल्स म्हणत असतात, म्हणजे ज्यांना जे इच्छुक आहेत पोप होण्यासाठी, तर ते असे कार्डिनल सगळे जमलेले असतात. तर एका या अशा कार्डिनलनी मुद्दामून हा होऊ नये, तो निग्रो अमेरिकन होऊ नये पोप म्हणून याला बोलवलं असतं, हा आपल्या त्या नर्सला मुद्दामून, की मग म्हणजे लोकांच्या समोर त्याची बदनामी व्हावी वगैरे असं. तर मग आता हा म्हणतो की लॉरेन्स पण म्हणतो दिन की ठीक आहे म्हणे, मग आता तू तुझं नाव मागे घे, म्हणजे मी आता तुला वोट नाही देऊ शकत. आता लोकांच्या समोर जर असं आलंय, जरी 30 वर्षापूर्वीची ही असेल, तो सॉरी बिरी म्हणतो, पण नाही म्हणजे हे लोक म्हणतात. मग अजून एक दुसरा, म्हणजे ज्यांनी हे केलं असतं मग त्याचं हे उघड होते की तो मुद्दामून त्यांनी हे असं केलं. आणि लॉरेन्सला हे कळतं की ज्या दिवशी पोप मेला, डेथ झाली, तर त्या दिवशी त्याचं ह्या माणसाबरोबर काहीतरी डिस्कशन झालं असतं, आणि त्यांनी म्हटलं असतं की तू ह्या लायक नाहीये, तू वाईट माणूस आहेस, तू बऱ्याच गोष्टी करतो. तर मग त्याच्या अगेन्स्टमध्ये ह्याला लॉरेन्सला पुरावे पण सापडतात. तर तो म्हणतो नाही, ह्याला पण आपण होऊ द्यायचं नाही. मग असं प्रत्येक वेळेसच काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या कमी जास्त गोष्टी चालूच असतात. तर ह्यांच्या आपसात हेच डिस्कशन होते. मग माणसं आहोत आपण, प्रत्येकामध्ये काहीतरी कमी जास्त गोष्टी असणारच. पण ते लॉरेन्स तर ते हे व्हायला पाहिजे, म्हणजे आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे. सगळे म्हणतात लॉरेन्सला तूच हो,
मग हा म्हणतो नाही, मला माहिती आहे स्वतःला मी पोप होण्याच्या लायकीचा नाही, त्याच्यामुळे मी माझा विचारच करत नाही आणि मी हे एकदा इथलं कॉन्क्लेव्ह संपलं की मी हे सगळं सोडून जाणार आहे, माझं मन इथे रमत नाही, हे माझ्याकरता नाही असं मला असं वाटतं, असं तो म्हणतो. मग या सगळ्या याच्यातनं एकदा वोटिंग होते, दोनदा वोटिंग होते, तिसऱ्या कोणालाच म्हणजे बहुमत मिळत नाही. मग ह्या लोकांचं जरा त्याच वेळेस बॉम्बस्फोट वगैरे चालू असतात, तर सगळेजण म्हणतात की मुसलमान लोकांना आपण का थारा द्यायचा असं तसं. तर मग हा जो काबूलहून आलेला चर्चवाला असतो, तर तो मग सगळ्यांना समजावून सांगतो की शेवटी आपण माणसं आहोत, आपल्याला इथे प्रत्येक जण म्हणे माझं हे पहिलं आणि शेवटचं असेल इथे तुमच्याबरोबर कार्डिनल म्हणून जॉईन होणं, कारण म्हणे आपण एवढं स्वतःला हे समजतो, लोकांना मार्गदर्शन करणार, पण आपण फक्त आपलाच विचार करतोय, स्वतःचाच उन्नतीचा आणि स्वतःबद्दलच विचार करतोय, आपण समाजाचा किंवा लोकांचा विचारच करत नाहीये. मग तो बरंच असं बोलतो. मग ते सगळ्यांनाच एकदम पटतं आणि मग त्या शेवटच्या इलेक्शनमध्ये तो बहुमताने जिंकतो. आता ह्याला पोप म्हणून डिक्लेअर करायचं, तर ह्या लॉरेन्सला परत त्याच्याबद्दल एक गोष्ट कळते की तो मध्ये जिनिवाला काहीतरी ट्रीटमेंट घ्यायला गेलेला असतो, म्हणजे तो समलिंगी असतो, आपलं समलिंगी नाही, सॉरी, काय म्हणतो आपण त्याला, छक्का जेंडर, ट्रान्सजेंडर असतो. तर ते ऑपरेशन करून घ्यायला तो गेलेला असतो, की म्हणजे कुठलं तरी एक जेंडर ठेवायचं. पण म्हणे तिथे गेल्यावर मला हेच रिअलाइज होतं की देवाने आपल्याला बनवलंय, मग देवाची इच्छा आहे की आपण असंच राहावं, मग आपण का त्याच्या इच्छेविरुद्ध जायचं, म्हणून म्हणे मी ते ऑपरेशन केलं नाही, मी आहे तसाच आहे. तर म्हणजे त्याच्याही मध्ये खोट आहे. तर मग लॉरेन्सला तर प्रश्नच पडतो, आता याला कसं काय आपण हे करायचं, पण त्याला ते नंतर त्याच्याशी बोलल्यावर त्याला ते पटतं आणि मग तो डिक्लेअर करतो. आता त्या व्हॅटिकन सिटीमध्ये असं असतं की नवीन पोप डिक्लेअर झाला म्हणजे ते सगळे जे वोटिंगचे असतात ते कागद जाळून धूर करायचा आणि तो त्या चिमणीतनं दिसला की सगळ्यांना कळतं की आपला नवीन पोप आलाय. आणि मग अशा पद्धतीने हा जो काबूलहून आलेला कार्डिनल असतो तो पोप होतो. तर थोडक्यात कॉन्क्लेव्ह हे म्हणजे कशा पद्धतीने चालतं आणि कशी प्रक्रिया असते आणि त्याच्यातही कसे कसे पैलू आणि कंगोरे आहेत ते छान केलेले, छान मूवी आहे.